तर आजपर्यंत तुम्ही माझे डेली रुटीन वगैरे पाहिलात, माझे वर्किंग ब्लॉग वगैरे. तर आता इथून पुढं काही दिवस म्हणजे 2-4 ब्लॉग जे आहेत ना इथून पुढचे, तर तुम्हाला खूप असे स्पेशल आणि खूप छान असे पाहायला भेटणार आहेत. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं. तर स्पेशल आणि खूप खास असे मी असं का म्हणते, तर आता आहे राजचा बड्डे वगैरे आणि त्याबद्दलच मला खूप अगोदर व्हिडिओज वगैरे टाकायचं होतं, कमिंग सून वगैरे. पण या सगळ्या गोष्टी झाल्या नाहीत कारण माझं डेलीचं रुटीन, माझं डेलीचं काम वगैरे या सगळ्यामध्ये मला जे काही व्हिडिओ एडिट करायचे होते आणि छान असे फोटोजचे पण काही व्हिडिओज वगैरे बनवायचे होते, ते काही मी बनवलेले आहेत. आणि राजचा बड्डे म्हटलं तर माझ्यासाठी खूप आणि खूप खूप खास दिवस आहे. माझा हॅपीनेस, माझी लाईफ जे काय आहे ते फक्त राज आहे आणि मी त्या दिवशी खूप आनंदी झाली आणि खरा आनंद माझ्या लाईफमध्ये तर तो आला तेव्हापासूनच आला. त्याबद्दलच्या काही गोष्टी डिस्कस तर मी माझ्या चॅनलवरती तुम्हाला हळूहळू करणार आहे, की मी इतकं राजशी जास्त कनेक्ट का असते. तुम्ही म्हणता की फॅमिलीला वगैरे व्हिडिओजमध्ये दाखवत नाही, फक्त राजलाच वगैरे दाखवते, त्याच्यावरती जास्त प्रेम आहे, तुम्ही दोघेच राहता का वगैरे. हो, त्याच्यावरती जास्त प्रेम आहे कारण तो माझ्यासाठी खूप खास आहे आणि ते आहे म्हणून माझं आयुष्य आहे आणि त्याच्या असण्याने माझं आयुष्य खूप आनंदी आहे. त्याच्यामुळं मी जास्त त्याच्याशी कनेक्टेड असे आणि सगळे म्हणतात की जर सगळेच आई वगैरे बनतात, तर माझ्या आई बनण्याचं एक वेगळंच हे आहे माझ्या लाईफमध्ये. तर हा काय असतं की हळूहळू मी तुमच्यासाठी सोबत सगळ्या गोष्टी डिस्कस करेल, पण सगळ्या गोष्टींसाठी योग्य वेळ पाहिजे. तर तसंच तुम्ही कनेक्ट राहिलं तर सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू डेली ब्लॉगमध्ये पाहायला भेटतील. पण राज माझ्या लाईफमध्ये आल्यापासून माझं आयुष्य किती खास आणि कसं झालं हे पण तुम्हाला कळेलच. तर थोडं थोडं करून मी तुम्हाला सांगेल पुढं, पण आजचा खास व्हिडिओ याच्यासाठी सांगते की राजचा व्हिडिओ वगैरे येतील इथून पुढं. राजसाठी बड्डे वगैरे आहे, तर मी काय खास वगैरे केलं किंवा राजला काही सरप्राईज दिलं का नाही दिलं, किंवा आता प्रत्येकजण तर नॉर्मली केक कटिंग वगैरे करतात किंवा फिरायला वगैरे जातात, काही गिफ्ट्स वगैरे यासारख्या गोष्टी सगळ्यांच्या असतात. व्हिडिओ मार्फत सगळेजण तुम्ही पाहतच असता. पण मला काहीतरी वेगळं वेगळं काहीतरी करायचं आहे. बड्डे सेलिब्रेशन म्हणजे नॉर्मली केक वगैरे काही करायचं नाही आहे इतकं. तर केकचं वगैरे पण प्लॅन आपण बघू, पण केकपेक्षा पण पलीकडे वेगळं मला काय करता येईल अशा गोष्टी मला करायच्या. तर इथून पुढं तुम्हाला काही त्याच्यामध्ये शॉपिंग मी काय केली ते दिसेल आणि शॉपिंग काय केली त्याच्यानंतर त्या शॉपिंगमधून मी जे काही घेऊन आली ते मी कुठे घेऊन गेली, त्याचं काय केलं ते पण सांगेल. किंवा बड्डे आम्ही खूप मोठा असं ठेवून तसं सेलिब्रेशन केला का छोट्या मुलांमध्ये वगैरे केला ते पण तुम्हाला पाहायला भेटेल. आणि नॉर्मली सिंपल साध्या पद्धतीनेच, पण एक साध्या पद्धतीने जरी केला तर एक दुसऱ्याच्या चेहऱ्यावरती जर आनंद आणला, तुमच्या कुठल्या कार्यक्रम असू दे, तुमचं इव्हेंट असू दे, नॉर्मली सेलिब्रेशन असू दे, किंवा तुमच्यासाठी पण खास दिवस असू द्यात काही, आपला तर आनंदाचा दिवस असतो आपला जन्मदिवस, पण आपल्यासाठी तो दिवस स्पेशल आणि आनंदाचा असतो ना. आपल्यापेक्षा आणखीन आपल्यामुळे कोण आनंदी होईल या गोष्टीकडे जास्त बघायला पाहिजे. कधी पण आमचा बड्डे वगैरे असू द्यात किंवा माझ्या घरामध्ये जे काही कार्यक्रम वगैरे इव्हेंट जे काही गोष्टी असतात, मी तेव्हा जास्तीत जास्त मला माहिती नाही पण अगोदरपासूनच मला इतकी सवय आहे की आपल्यामुळे कोणीतरी जास्त आनंदी व्हावं, आपल्यामुळे कोणाच्या तर चेहऱ्यावरती हास्य यावं आणि आपल्यामुळं कोणाची लाईफ तरी आणखीन छान बनावी, इतकं जास्तीत जास्त मी माझ्या डेली लाईफमध्ये पण प्रयत्न करत असते. कसं असतं की एखाद्याची हेल्प केलो तर तो जास्त हॅप्पी होतो. पण आजकालचं नेचर जे आहे प्रत्येकाला आपण हेल्प करावं आणि ती हेल्प त्याला पचली जावी इथपर्यंत सगळ्यांचं नेचर नाही आहे. त्यामुळं कसं आहे, विचार करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तर मला वाटतं की जिथे तुम्ही मदत करायला जाताय ना, ते मदत जे करताय किंवा तुम्ही जे काही करताय त्या व्यक्तीमुळं खरंच तो व्यक्ती जे काही आहे ते एकदम मनातून हॅप्पी झाली पाहिजे. आणि आता त्यासाठी मी योग्य ठिकाण शोधत असते की इथे आपण जर हे त्यांना आनंदी दिला तर ते कितपत हॅप्पीनेस येईल त्यांच्या चेहऱ्यावरती आणि आपण जे करतोय ते योग्य आहे का, चांगलं आहे का, किंवा या लोकांसाठी हे सगळं केल्यापेक्षा आपण ह्या लोकांसाठी सगळं काही करून बघूयात. अशा गोष्टी मी माझ्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. आणि नॉर्मली मी क्लिअर नाही सांगणार आहे, पण का नाही सांगणार आहे कारण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग पाहिला तर लक्षात येईल की मी कशाबद्दल काय बोलते आणि मी खरंच खूप स्पेशल आणि खूप खास असं काय केलं आहे माझ्यासाठी. जे काय आहे ते खरंच खूप खास आहे कारण मी वेगळं काहीतरी सेलिब्रेशन करते, त्याच्यामुळे तो आनंद माझ्यासाठी खूप खास आहे. आणि राजला पण विचारलं मी की तुला पण बड्डे वगैरे गिफ्ट वगैरे द्यायचं का, कारण मी नॉर्मली रील्स वगैरे दाखवल्या होत्या की खूप जण असं बड्डे सेलिब्रेशनच्या वेळेस कसं वेगवेगळे म्हणजे कसं पाहिलं होतं मी हॉलमधून रूममध्ये वगैरे आलेलं आणि राऊंड करून ठेवलेले रील्स पण तुम्ही पाहिलं असेल. मी स्क्रोल करत करत खूप वेळेस ते रील्स पाहिलेत. नॉर्मली एक राऊंड करून जितके इयर्स आहेत ना तितके राऊंड केलेत आणि त्याच्यामध्ये आता तो 7 इयर्स झाले त्याचे कंप्लीट. ओके,
तर त्याच्यामध्ये पूर्ण राऊंडमध्ये वगैरे एक गिफ्ट ठेवून तसे केलेले रील्स वगैरे केलेले. म्हटलं तसं केल्यापेक्षा काहीतरी वेगळं करूयात. माझी पण इच्छा होती तसं काही करायचं, पण जे काही मी केलं राजसाठी त्याच्यासाठी ना फक्त राजच आनंदी झाला असता. तर मला फक्त त्याच्या चेहऱ्यावरती आनंद नाही पाहायचा आहे. त्याच्यामुळे त्याच्या जन्मदिवसामुळे तो लाईफमध्ये आज आलेला जो दिवस असतो ना, म्हणजे ज्या दिवशी बड्डेचा दिवस आहे, तो जन्मलेला दिवस आहे ना, तर फक्त त्याच्या चेहऱ्यावरती मला आनंद नाही पाहिजे. त्याच्यामुळे आणखीन जे काय आहे तर ते पण हॅप्पी झाले पाहिजे, ते पण आनंदी झाले पाहिजे. कारण त्यांच्या मनातून जे हॅप्पीनेस निघणार आहे, जे काय आशीर्वाद निघणार आहे किंवा जी पॉझिटिव्हिटी निघणार आहे ना, ते त्याच्यासाठी असणार आहे. तर पॉझिटिव्हिटी जे काय आनंद आहे ना, ते त्याच्यासाठी निघणार आहे आणि ते निघणं खूप महत्त्वाचं आहे, की एखाद्याकडनं पॉझिटिव्हिटी आपल्यासाठी निघणं खूप महत्त्वाचे असते. हे कधीच कोणाला एकदम पॉझिटिव्हिटी असं कोणी देत नाही किंवा डायरेक्टली आशीर्वाद जरी आजकाल द्यायचा म्हटला तर लवकर कोणासाठी मनातूनच आशीर्वाद निघत नाही. त्यासाठी आपण म्हणू शकत नाही की तुम्ही मला आशीर्वाद द्या, माझं चांगलं व्हावं असं तुम्ही म्हणा. त्यासाठी असं आपण दुसऱ्याला सांगणं योग्य नाही. पण जे काय आपण चांगलं करतो ते आपल्याच नजरेमध्ये नाही किंवा दुसऱ्यांच्या नजरेमध्ये नाही, देवाच्या पण नजरेमध्ये, स्वामीच्या पण नजरेमध्ये ते पॉझिटिव्ह पाहिजे आणि ते गोष्टी चांगली पाहिजे. तेव्हाच त्या गोष्टीचे केलेले आशीर्वाद किंवा जे फळ काय म्हणतात ना, ते भेटत असतं आपल्याला. आणि सर्वात महत्त्वाचं, ते खूप चांगल्या मनातून केलं पाहिजे, तेव्हाच ते आपल्याला भेटत असतं. तर राज आला होता मध्येच, त्याला पण व्हिडिओजमध्ये बोलायचं होतं, पण तो खेळत होता, लगेच तिकडे गेलेला. तर त्यालाही विचारलं मी की सांगत व्हिडिओ सांगेल पुढे, याच व्हिडिओमध्ये सगळं काही नाही सांगणार. पण त्याला विचारलं मी कसं सेलिब्रेशन वगैरे करायचं. तर मम्मा माझ्यामुळे खूप जण आनंदी झाले पाहिजे. कारण मी असंच म्हणजे डिस्कस करत होते तेव्हा राजने त्या गोष्टी ऐकलेल्या आणि तो पण बोलला की मम्मा माझ्यामुळे सगळेजण आनंदी झाले पाहिजे आणि त्यांना पण गिफ्ट्स वगैरे असं काहीतरी भेटलं पाहिजे आणि ते पण माझे सगळे जे काही येणार आहेत ना, ते सगळे हॅप्पी झाले पाहिजे, असं काहीतरी कर. कारण या अगोदरचे जे बड्डे आहेत ना, तुम्ही या अगोदरच्या चॅनलवरती पण जाऊन ब्लॉग बघू शकता. तितकं काही मी नॉर्मली तेव्हा म्हणजे रेग्युलर ब्लॉग वगैरे नव्हती करत. कधी वाटलं तर असं मी घ्यायचं ब्लॉग आणि टाकायचं 2-4 महिन्याला, तेव्हा त्या चॅनलवरती तसं होतं. पण याच्यावरती कंटिन्यू करता मला वाटतं तर वर्ष झालं आपल्या चॅनलला पण, आणि त्याचा बड्डे पण एक झालेला आहे. तर याच्या टायमिंगचा जो अगोदरचा बड्डे होता ना, तर मी पूजा वगैरे जे काही केलं होतं आणि केळी वाटप वगैरे केली होती आपण. तसं तर हे आता संत तुकारामाची पालखी वगैरे ते काय जिकडे आले होते ना पादुका, तिथं पण तेव्हा केलं होतं. पण तो वेगळा होता, तुम्ही तो ब्लॉग म्हणाल. तर जस्ट आता झालेलं 2-4 महिन्यापूर्वी. पण जे राजचा जे अगोदरचा बड्डे सेलिब्रेशन झाला ना, तर त्यावेळेस तुम्ही तळ्यातला महादेव ऐकला असेल लातूरमध्ये. खूप स्पेशल असं ठिकाण आहे ते, म्हणजे महादेव मंदिरासाठी. तर तिथे पण छान अशी मी पूजा वगैरे केली होती याच्या अगोदरच्या बड्डेला, आणि केळी वाटप म्हणजे फ्रूट वाटप वगैरे केली होती. आणि दुसरं पण महाप्रसाद वगैरे असं नॉर्मली काहीतरी ठेवला होता मी. ते व्लॉगमध्ये तुम्हाला पाहावं लागेल, तेव्हा लक्षात येईल की राजच्या अगोदरच्या बड्डेला मी काय केलं होतं. पण त्यापेक्षा पण म्हटलं की यावेळेस वेगळं काहीतरी करूयात. त्यापेक्षा वेगळं काय म्हणून मी जस्ट मला कसं झालं माहिती, राजचा बड्डे येतो म्हणून खूप काही गोष्टी ठरवायच्या म्हणलं. पण इतकं अचानकपणे झालं ना की सगळं अर्जंटपणे होऊन गेलं. मग ठरवलं की 2 दिवसामध्ये आता राजचा बड्डे वगैरे येतोय, काय करावं. तर अशा 2-4 गोष्टी ठरवल्यात मी. मध्येच फोन आला त्याच्यामुळं व्हिडिओ स्टॉप झाला आणि 2-3 वेळेस मला असं झालं, त्यामुळे व्हिडिओ स्टॉप मध्येच करावं लागलं. ते बोलायलेल्या पण गोष्टी खूप होऊन जातात. तर 2 दिवसामध्ये हे ठरवलेली माझी प्लॅनिंग आहे. आहेत 1-2 गोष्टी. तर त्याच्या बड्डेच्या आदल्या दिवशी पण काही तयारी वगैरे करणार आहे मी. प्लस बड्डे दिवशी 1-2 गोष्टी आहेत ज्या की वेगळ्या आहेत. आणि मेन म्हणजे स्वामीच्या ह्याच्याने दिवस पण खूप छान आला त्या दिवशी बड्डेचा, ते पण तुम्हाला सांगेल मी नंतर. आणि बड्डेच्या दिवशी पूजा वगैरे पण आहे. प्लस दुसऱ्या मी म्हटलं की सेलिब्रेशन वगैरे वेगळ्या पद्धतीने थोडंसं वेगळं करणार आहे. माझ्या मते तर त्या दिवशी केक कटिंग करायचीच नाही आहे. वेगळ्या पण गोष्टी करायच्या ज्या की मी सेलिब्रेशन म्हणते, पण वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन करायचं आहे. प्लस जर आजची पण इच्छा असेल की त्यात केक कटिंग पण व्हावी. त्याला तर केक खूप आवडतो, कारण मी स्वतः बनवते आणि ऑर्डर घेतो आपण, आणि त्याला कसं सतत पाहून वगैरे ते खायची सवय वगैरे लागलेली आहे. तर जे काही मी ठरवलेले आहेत ना, जसं सेलिब्रेशन करायचे त्याच्या पलीकडे जर तो पण म्हटला की मम्मा आपण केक पण कट करूयात, प्लस त्यामध्ये मी केक पण ॲड करेल जर तो म्हणत असेल तर. प्लस मी ज्या काही गोष्टी ठरवल्यात त्या तर मी करणारच आहे. तर कसं करणार आहे काय तुम्ही सांगा. तुम्हाला जर काही वाटत असेल तर तसं सांगा, आणि नसेल तुम्हाला काय वाटत तर राजला खूप सारे विश करा. छान स्वामीकडनं त्याच्यासाठी आशीर्वाद वगैरे मागा. आणि प्लस मी काय जे करणार आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये, इथून पुढचे मी 2-4 ब्लॉग जे आहेत आता मी डेली माझं रुटीन टाकल्यापेक्षा किंवा इतर दुसऱ्या काही गोष्टी टाकल्यापेक्षा तुम्हाला मी ब्लॉगमध्ये राजच्या बड्डेचं जे काही तयारी केलेली आहे ना, ते दाखवणार आहे. तर तुम्हाला ते कशी वाटते सांगा. आणि खूप छान मी सगळ्या गोष्टी टाकेल. आणि प्लस दुसरे पण नंतर पूजा वगैरे म्हणलं ना, ते पण टाकेल. आणि प्लस थोडेसे
गावाकडचे वगैरे पण व्हिडिओज असतात ना, ते पण तुम्हाला पाहायला भेटतील तिथे. तर तुम्ही ते पण बघा आणि तुम्ही सांगा नक्की कसे वाटले ते. तर भेटूयात पुन्हा राजच्या बड्डे सेलिब्रेशनच्या खास काय व्हिडिओमध्ये प्लस शॉपिंग व्हिडिओजमध्ये वगैरे. तर ते पण व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा. तर चला, खूप घाईमध्ये बाजूला सायलेंटली बाजूला येऊन मी हा व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे. ते कसे वाटते सांगायचं आहे आणि राजला खूप सारे विशेष वगैरे द्यायचं आहे. प्लस मी जे करते किंवा जे काही करत आहे ते कसं वाटतं तुम्ही ते पण सांगा. जर मी ठीक केलं असेल तर चांगलं म्हणा, नसेल करत तर काही वाईट वाटलं किंवा काही चुकीचं वगैरे वाटलं किंवा मी छान केलं असेल तर छान असं पॉझिटिव्ह कमेंट करा. वाईट केलं असेल तर तरी पण पॉझिटिव्ह कमेंट करा. नसेल कमेंट करा वाटत तर मनातून तरी आशीर्वाद द्या. असं नाही आहे की कमेंट करून दिखावाच दाखवायला पाहिजे. मनातून जरी तुम्ही केलं तर त्यासाठी खूप आहे. तर व्हिडिओ करता करता खूप सारा मोठा झाला. राज वगैरे आला होता, त्यामध्ये राज बोलणार होता. तो बोलला पण माझं कंटिन्यू चालू होतं आणि त्याला नंतर मी आवाज दिला. त्याचं मूडवरती असतं, 1-2 सेकंडमध्येच त्याचा मूड चेंज होतो. तो बोलला राहू दे मम्मा. तर चला मग बघायच्या पुढचे व्हिडिओ कसे वाटतात आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप घाईमध्ये व्हिडिओ स्टार्ट कारण आपण खूप घाईमध्ये बंद केलं. खूप खास असं आणि स्पेशल व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेतो आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते तर तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगायचंच आहे. खूप एक्सायटेड आहे आणि खूप हॅपीसुद्धा आहे. त्याच्यामुळे थोडंसं वेगळ्या भावनेने म्हणजे इतके आनंदी येणं मी सांगू शकत नाही की मी म्हटलं राज माझ्या लाईफमध्ये येण्याचा एक आनंद माझ्या लाईफमध्ये खूप सारा वेगळा आहे आणि तो आनंद मला शब्दामध्ये फास्टमध्ये असा व्यक्त नाही करता येत. पण काही खास मी ब्लॉग माझ्या लाईफशी कनेक्टेड मी म्हटलं की नक्कीच बनवेल की राज माझ्या मध्ये येण्याने माझ्या लाईफमध्ये किती आनंद आला ते मला तुमच्यासोबत नक्की सांगायचं आहे आणि माझ्या लाईफचे पण काही गोष्टी आहेत ते पण मला तुम्हाला सांगायचं आहे. बाय बाय.